नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर। मी आहे अरविंद गुटे। तर मित्रांनो, आजचा जो भाग आहे आज हा विशेष आहे। कारण का तर मित्रांनो, जे महापारेषणसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे विद्यार्थी इलिजिबल झालेले आहेत, नंबर लागलेला आहे, अशा मित्रांसाठी आज हा खास व्हिडिओ आहे। तर मला खूप जणांचे कमेंट आले, कॉल आले की सर असे असे प्रॉब्लेम आहे। तर मी सर्वांना काही पर्सनली उत्तर नाही देऊ शकलो, पण त्यांच्या प्रश्नांच्या आधारित हा आज आपण काय केलेला आहे, भाग घेतलेला आहे। तर यामध्ये कोणकोणते प्रश्न आहेत, तर तो जे काही प्रश्न आहेत ते मी माझ्या पद्धतीने त्याच्यावर समाधान किंवा उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मित्रांनो, आता हे जे काही प्रश्न आहेत तुमचे, एक कोणाचे डोमासील बद्दल आहेत, कोणाचे कास्ट बद्दल आहेत, कोणाच्या नावामध्ये झालेल्या बदलाबद्दल आहेत, तर कोणाचे जे काही डॉक्युमेंट आहेत हे चुकीचे झालेले आहेत। तर या सर्वांचे जे काही मला प्रश्न आले होते त्या प्रश्नांच्या आधारे मी काय केलेलं आहे की हा तुमच्या उत्तरांचा जे प्रश्न आहेत त्यांचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे, जे माझ्या पद्धतीने। आता जे काही उत्तर आहेत ही माझ्या मतावर अवलंबून आहेत। जे काही उत्तर देतो हे माझं मत आहे। तर मित्रांनो, आता याच्यामध्ये काही उत्तर हे किंवा जे काही उत्तर दिलेलं आहे याच्यामध्ये जे काही महापारेषण जी आहे तिचा निर्णय असतो, वेळेवर काही टायमिंगवर अँड टाइमला त्यांनी काय करतात, बदल करतात, किंवा एखादी गोष्ट ते जे छोटी गोष्ट आहे त्या छोट्या गोष्टीतून तुम्हाला रिजेक्शन होणार नाही, तुमचं जे रद्द आहे किंवा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं हे चुकीचं ठरणार नाही, ही गोष्ट सहजासहजी ते करत नाही। तर मित्रांनो, आता आपण पाहूया की याच्यामध्ये जे काही आता या पदाबद्दल आता आपण काय करतोय की कोणता जे प्रश्न आहेत ते आपण मुद्देवाईज घेणार आहोत। तर मित्रांनो, आता जो आपला पहिला मुद्दा जो आहे की ज्या विद्यार्थ्यांचं फॉर्म भरत असताना काही चुका झालेल्या आहेत। आता फॉर्म भरत असताना आपण चुका कोणकोणत्या होतात, समजा एखाद्याचं नावामध्ये चेंज झालेला आहे, जे चेंज काय झालेलं आहे की ए एक्स्ट्रा पडलेला आहे, आलं का लक्षात, तर किंवा जन्मतारीख ही चुकीची पडलेली आहे, किंवा त्यांचे जे मार्क आहेत जे आपण मार्क टाकत असताना चुकीचे झालेले आहेत, किंवा तुमचा ऍड्रेस हा चुकीचा आहे। मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं? तर मित्रांनो, आता तुम्ही जर बघत असाल तर कमेंटमध्ये एका मित्रांचे आलेलं आहे की सर माझी डोमासील मध्ये डेट ऑफ बर्थ जी मंथ आहे ती रॉंग म्हणजे चुकीची झालेली आहे, तर काय होईल? तर अशा विद्यार्थ्यांसाठी माझं सांगणं असं आहे की त्यांच्यासाठी दोन गोष्टी असतात। एक जे आपण शपथपत्र देतो, ज्याला आपण ॲफिडेव्हिट म्हणतो, त्याच्यानंतर आहे राजपत्र। आता राजपत्र कोणी द्यायचं आणि ॲफिडेव्हिट कोणी द्यायचं? तर मित्रांनो, आता ज्याच्यामध्ये फॉर्म भरत असताना काय होतं की नजर चुकीने म्हणा, किंवा आपण लक्ष केलं नाही, किंवा फॉर्म भरताना आपण तो नीट वाचला नाही, किंवा काही गोष्टीने चुकी झालेल्या आहेत। मग अशा विद्यार्थ्यांसाठी काय करायचे की त्यांनी शपथपत्र हे द्यायचं आहे की ज्यांचं जन्मतारखेमध्ये म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ ही चुकलेली आहे, अशा विद्यार्थ्यांनी ॲफिडेव्हिट करायचं आहे म्हणजे शपथपत्र द्यायचं आहे। त्यांच्यानंतर नावात बदल झालेला आहे। आता नावात बदल काय होतं की एखाद्याचं नावामध्ये स्पेलिंग मध्ये मिस्टेक असेल, तुमच्या ओरिजिनल जे डॉक्युमेंट आहे त्याच्यावर व्यवस्थित आहे, फक्त फॉर्म भरताना चुकी झालेली आहे, आलं का लक्षात? आपण जे बोलत आहोत ते फक्त फॉर्म साठी सध्या जे फॉर्म मध्ये चुकी झालेली आहे। मग आता एखाद्याचं मार्क, समजा एखाद्या विद्यार्थ्याला किंवा उमेदवाराला 300 मार्क आहेत, मग त्याचं नजर चुकीने काय झालं, 350 झालेलं आहे। मग अशा विद्यार्थ्यांसाठी, किंवा ऍड्रेस म्हणजे तुमचा जो पत्ता आहे तो चुकीचा झाला असेल, तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे की त्यांनी ॲफिडेव्हिट करायचं आहे म्हणजे शपथपत्र द्यायचे। मग आता शपथपत्र कशा प्रकारे द्यायचे? तर मित्रांनो, शपथपत्र देत असताना एक गोष्ट हे करायची आहे
की तुम्ही शपथपत्रामध्ये काय नमूद करणार. मग तिथं नमूद करताना काय करायचं की माझ्या नजर चुकीने, लक्ष द्या मित्रांनो, माझ्या नजर चुकीने. नजर चूक का म्हणतोय, कारण हा ऑफिशियली शब्द आहे किंवा हा समजून घेणारा किंवा याबद्दल हा महत्वाचा शब्द आहे. आता तुम्ही तिथे काय म्हणणार, नाही सर त्या नेट कॅफेवाल्याने केलं किंवा माझा फॉर्म माझ्या भावाने भरला, कमी बघितलाच नाही, ओके करून टाकला. पण असं नाही तिथं सांगायचं. तर तिथं काय लिहायचं की बाबा माझ्या नजर चुकीने. आता ते चूक कुठेही असेल ठीक आहे, पण इथे नमूद काय कर, माझ्या नजर चुकीने माझ्या फॉर्म मध्ये ह्या जागी चुकीची माहिती भरलेली आहे. आता ती कोणती असेल, आता समजा तुमचं जन्मतारखेमध्ये असेल तर तिथं काय ना, माझ्या नजर चुकीने माझ्या फॉर्म मध्ये माझी जन्मतारीख ही आहे, पण ऍक्च्युली ती खरीची जन्मतारीख आहे, माझी ही आहे. त्यामुळे मी ही माहिती खरी असून मी हे शपथपत्र करत आहे किंवा हे शपथपत्र मी लिहून देत आहे. त्याच्यामध्ये जर तुमचं नाव असेल तर नाव माझं हे चुकीनं पडलेलं आहे, हे खरं आहे. किंवा ऍड्रेस असेल, ऍड्रेस लिहायचा. जी काही तुमची फॉर्म भरत असताना जी काही चूक झालेली आहे ती चूक तुम्ही काय करायची आहे त्यामध्ये नमूद करून जी काही खरी माहिती आहे ती लिहून तुम्ही काय करू शकता, शपथपत्र तयार करू शकता. पण मित्रांनो आता ह्या गोष्टीमध्ये जर तुम्ही बघितलं असाल तर शपथपत्र हे तुमच्या 6 महिने वैध असते. म्हणजे काय असतं की 6 महिन्यासाठी व्हॅलिड असतं. त्याच्यामध्ये मी तेच सांगतोय की तुम्हाला शपथपत्र आणि राजपत्र यातील फरक. आता शपथपत्र हे तुमचं किती ह्याच्यासाठी असतं की 6 महिन्यासाठी व्हॅलिड असतं, पण राजपत्र हे तुमचं कायमस्वरूपी व्हॅलिड असतं. पण राजपत्र करण्याआधी तुम्हाला ऍफिडेव्हिट म्हणजे शपथपत्र करणे हे गरजेचं असतं. तर आता हा झाला तुमचा मुद्दा की ज्यांचं काही फॉर्म मध्ये चुकी झाली आहे त्यांना कोणता जरी प्रॉब्लेम असेल तर त्यांना काय करावं लागेल, शपथपत्र तयार करावे लागेल. आलं का लक्षात? हा मुद्दा तुमचा जो काही प्रश्न होता हा क्लिअर झालेला आहे मित्रांनो. तर आता जो पुढला प्रश्न आहे, आता राजपत्र कोणाला द्यायचंय. आता मी सांगितलं शपथपत्र. शपथपत्र अफिडेव्हिट जे आहे, अफिडेव्हिट हे फॉर्म मध्ये चूक झालेली आहे पण नॉमिनली आहे तशांसाठी. पण आता राजपत्र कुठे जायचे, आता ज्यांचे वडिलांचे नाव, आता एक एक्झाम्पल सांगतोय मी तुम्हाला की वडिलांचे जे नाव आहे त्यांच्यामध्ये राव लावलेलं असतं. आता बघा, जर माझं नाव अरविंद आहे, माझ्या मुलाच्या किंवा मी विचार केला तर तिथे काय काही कागदावर काय ना अरविंद, पण काही याच्यावर जर समजा आलं चुकून काय आलं अरविंद राव, तर तिथे तुम्हाला शपथ. पण त्याच्यामध्ये काय असतं, अरविंद रावला RAO पण वापरतात, RAV पण वापरतात. पण अशा ठिकाणी जिथे वडिलांच्या नावामध्ये जर बदल झाला किंवा कोणत्या नावामध्ये बदल झाला, तुमच्या सुद्धा झाला, तरी तुम्हाला राजपत्र तयार करणे गरजेचे आहे. आलं का लक्षात? याच्यामध्ये दुसरा सुद्धा मुद्दा आहे, तुमच्या वडिलांचं नाव पूर्णतः चेंज झालेलं आहे. तुमच्या जे मार्क मेमो आहे, TC आहे किंवा ITI जे काही तुमचे डॉक्युमेंट आहे त्यांच्यावर वडिलांचं नाव एक आहे, सर्व समान आहे, पण फॉर्म भरताना चूक झाली, तर अशांसाठी राजपत्र हे गरजेचं आहे. हा दुसरा मुद्दा क्लिअर झाला. आलं का लक्षात? जर नॉर्मली अल्फाबेट, एखादी जन्मतारीख वगैरे हे ऍड्रेस चूक झाली तर त्याला शपथपत्र चालते. पण वडिलांमध्ये किंवा त्यांच्या नावामध्ये पूर्णतः बदल असेल तर त्यांना काय करावं लागेल, राजपत्र तयार करावं लागेल. आता त्याच्यानंतर आहे दुसरा प्रश्न की सर आमचा रहिवासी डोमासील मध्ये किंवा नाव जे जन्मतारीख आहे ही काय झालेला बदल झालेला आहे किंवा चुकीचं झालेलं आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की जेव्हा डोमासील आहे, डोमासील मध्ये जन्मतारखेचा उल्लेख नसतो, पण डोमासील हे नॅशनॅलिटी दोन्ही एकत्र असल्यामुळे तिथे काय केलं जातं की जन्मतारखेचा उल्लेख केला जातो. तर मित्रांनो मग आता हे लक्षात घ्या की डोमासील आणि जी जन्म नॅशनॅलिटी आहे, आता जे आपण माहिती परिपत्रक त्यांनी काढलेलं होतं किंवा जे आपण फॉर्म भरताना जो फॉर्म आहे किंवा फॉर्म भरताना त्यांनी जे काही
माहिती पत्रक दिलं होतं त्या पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे की 31/7/2024 पर्यंत वैध असणे गरजेचे आहे. जे काही डॉक्युमेंट असतील तुमचे कोणतेही असो, कास्ट असो, नॅशनॅलिटी असो, तुमचं नॉन क्रिमिनल असो, EWS असो, कोणतं जरी कागदपत्र असेल तर त्यांची मुदत काय होतं की जेव्हा तुम्ही फॉर्म भरत होता म्हणजे 31/7/2024 पर्यंत तुम्हाला ते व्हॅलिड असणे गरजेचे आहे. आता ह्याच्यामध्ये आता काही जणांचं असं म्हणणं होतं की सर जात वैध प्रमाणपत्र जे आहे व्हॅलिडिटी, कास्ट व्हॅलिडिटी जी आहे ही आवश्यक आहे का? तर मित्रांनो, तुम्ही जेव्हा जॉईन होता या पदावर, तुम्ही जेव्हा जॉईन होतात त्या जॉईन झालेल्या तारखेपासून पुढील 6 महिन्यामध्ये तुम्हाला ही जी जात वैध प्रमाणपत्र आहे, जी व्हॅलिडिटी आहे ही करणे गरजेचे असते. पण तो तुम्ही तिथे जॉबवर असता ते तुम्हाला काही त्याबद्दल प्रॉब्लेम येणार नाही, कारण कास्ट व्हॅलिडिटी ही त्यांनी दिलेली आहे 6 महिने, पण 6 ते 10 दिवसामध्ये 10-15 दिवसामध्ये तुमची व्हॅलिडिटी येते, निघून जाते, काही प्रॉब्लेम नाहीये. हा झाला तुमचा दुसरा मुद्दा. आता जे डोमासिल मध्ये जन्मतारीख वगैरे म्हणलं तुम्हाला ते सांगितलं की शपथपत्र करायचं, त्याच्यामुळे तो पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. तुमच्या जरी चुकी झाली असेल तर शपथपत्रामुळे तो काय होतो, प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. मी पहिलाच मुद्दा घेतलेला होता. आता काही जणांचं कसं आहे, मी प्रत्येकांचं तर पर्सनली नाही देऊ शकत, उत्तर जे आहे नाही देऊ शकत, तर मी काय केलेलं आहे की काही 10 प्रश्नांचा 20 प्रश्नांचा एकत्रित सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे मुद्देसूद याच्यामध्ये लक्ष घ्या, मी तुमचे सगळे प्रश्न हे मुद्देसूद मांडलेले आहेत. तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, त्याच्यामध्ये तुमचा सर्व काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. आता पुढे चालूया. पुढला प्रश्न जो आहे की प्रश्न जो तिसरा आहे आपला की ओरिजिनल टीसी लागते का? आता मला काही कमेंट आले होते, फोन आले होते की सर माझी जी टीसी आहे फलाण्या कॉलेजला आहे, तिथे अडकलेली आहे, मी तिथून बोनाफाईड घेतलेला आहे. तर मित्रांनो, हे लक्ष घ्या की टीसी कशासाठी लागते. तर मित्रांनो, टीसी हे तुमची जन्मतारीख व्हेरिफिकेशन करण्यासाठी, म्हणजे तुमची जी जन्मतारीख आहे ती वैध आहे किंवा बरोबर आहे का नाही हे चेक करण्यासाठी काय केलं जातं, टीसी वापरली जाते. पण तिथे काय आहे की तुमची जी सनद आहे, जी 10वीची सनद आहे, प्रमाणपत्र आहे, त्या प्रमाणपत्रावर सुद्धा ती नमूद केलेली असते. त्याच्यामुळे काय आहे, जर टीसी नसेल तर तुमचं सनद म्हणजे जे 10वी मार्क दिले जे प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला असणे गरजेचे आहे. म्हणजे टीसी किंवा सनद, आलं का लक्षात? हे दोन्ही म्हणजे दोन्हीपैकी एक कंपल्सरी असणे गरजेचे आहे. दोन्ही जर नसेल तर हा मग तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. आलं का लक्षात? हा झाला आता तुमचा तिसरा मुद्दा. आता पुढला मुद्दा काय आहे की नॉन क्रिमिनल ओल्ड चालेल की नवीन लागेल. तर मित्रांनो, आता माझ्या एका मित्रांनी विचारलं, म्हणजे कमेंट मध्ये केली होती की सर EWS सर्टिफिकेट कोणत्या डेटचे लागेल, लेटेस्ट की ओल्ड? तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की नॉन क्रिमिनल असो किंवा कोणत्याही प्रमाणपत्राला एक वैधता असते. ज्या प्रमाणपत्राला वैधता आहे अशा प्रमाणपत्रांना काय करायचं आहे की मी पहिले सांगितलं की त्यांची जी मुदत आहे, आपण जेव्हा फॉर्म फिलअप करत होतो की 31/7/2024 पर्यंत जे काही प्रमाणपत्र व्हॅलिड आहेत असे व्हॅलिड प्रमाणपत्र असणे गरजेचे आहेत. पण त्यानंतर सुद्धा, आलं का लक्षात, त्यानंतर सुद्धा तुमची मुदत संपलेली असेल तर त्याला आपण रिन्युअल करू शकतो. आलं का लक्षात? रिन्युअल करून किंवा नवीन घेऊ शकतो. पण हे लक्ष द्या, पण तेव्हा जेव्हा फॉर्म भरत असताना नॉन क्रिमिनल किंवा EWS असो कोणतेही असो असणे गरजेचे आहे. किंवा जेव्हा आपण फॉर्म भरत असता तेव्हा त्यांना दाखवायचं असं की आम्ही त्यावेळेस सुद्धा हे व्हॅलिड होतं किंवा आम्ही त्यापर्यंत क्वालिफाईड होतो. आलं का लक्षात? तेव्हा आमच्याकडे हे प्रमाणपत्र होते. पण वेळ गेल्याच्या नंतर हे रिन्युअल करायची वेळची मुदत संपलेली आहे, तर आम्ही हे काय केलेलं आहे,
नवीन केलेलं आहे किंवा ह्याचं रिन्युअल करून घेतलेलं आहे. तर हे लक्षात ठेवा मित्रांनो की कोणतं जरी सर्टिफिकेट जुने जरी असेल, ओल्ड जरी असेल, ते पण कंपल्सरी लागणारच आहे आणि ते असणं गरजेचं आहे. आणि रिन्युअल केलं तर खूप चांगलं आहे. मी काय सांगतोय, रिन्युअल केलं तर खूप चांगलं आहे, गरजेचे आहे. पण फॉर्म भरताना आपण जे व्हॅलिड होतं ते सुद्धा असणे गरजेचे आहे. फॉर्म भरताना जे काही डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेले आहेत किंवा त्यांचा जे काही नंबर दिलेले आहेत ते सुद्धा असणे गरजेचे आहे. आले का लक्षात? हा झाला तुमचा चौथा प्रश्न. आता पुढला प्रश्न कोणता आहे की सर, आता काही आमच्या माता भगिनींनी फोन केला होता किंवा कमेंट केल्या होत्या की सर माझ्याकडे EWS आहे पण WR म्हणजे वुमन जे रिझर्वेशन आहे ते नाहीये, सर्टिफिकेट नाहीये. तर मित्रांनो, याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला असाल की त्यांचे जे माहिती प्रश्न बघितला असाल किंवा त्यांचे फॉर्म जेव्हा जाहिरात निघते त्या जाहिरातीमध्ये काय केलेलं आहे की 6.21 हा जो मुद्दा तुम्ही नीट जर बघितला असेल तर तिथं काय नमूद केलेलं आहे की जिथे खुला प्रवर्ग, आलं का लक्षात, खुला प्रवर्ग आणि SC आणि ST ह्या प्रवर्गातील महिलांना नॉन क्रिमिनल लागत नाहीये, बरोबर आहे. मग हे नॉन क्रिमिनल लागत नसं म्हणजे तिथं वुमन रिझर्वेशनची गरज नाहीये. तिथे तुम्हाला, कारण त्यांनी महिलांसाठी सरसगट समांतर काय केलं आहे, 30% समान आरक्षण दिलेलं आहे. त्याच्यामुळे खुला प्रवर्ग म्हणजे काय येणार, EWC म्हणजे EWS येणार. EWS किंवा SC ST साठी नॉन क्रिमिनल नाहीये. त्याच्यामुळे जे महिला आहेत त्यांना WRचं सर्टिफिकेट काढण्याची गरज नाहीये किंवा तिथे लागणार नाहीये. पण ह्या व्यतिरिक्त म्हणजे कोणते EWS किंवा ओपन SC ST या प्रवर्गातील उमेदवार महिला जे आहेत त्यांना सोडून अन्य जे आहेत, OBC असेल, NTD असेल, NTC असेल, VJ असेल, अशा प्रवर्गातील जे काही उमेदवार आहेत, जे महिला आहेत, त्यांसाठी नॉन क्रिमिनल हे गरजेचे आहे. कारण त्याच्यावर तुमचं WR किंवा महिला आरक्षण हे गरजेचे, ते पण कधीचे 31/7/2024 चे व्हॅलिड असणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, हा झाला आपला 5वा मुद्दा. आता नंतर जो पुढला प्रश्न आहे की आता काही माता भगिनींचा असा एक प्रश्न होता, सर माझं लग्न झालेलं आहे, माझ्या लग्नाच्या म्हणजे नावामध्ये आम्ही फॉर्म भरताना किंवा हे बदल झालेला आहे. तर साहजिकच आहे, तुमचाच हा प्रश्न नाहीये, कारण खूप महिला भगिनींचा आहे, जे काही कोणाची मिसेस आहे, कोणाची बहीण आहे, कोणाची आई आहे, जे म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की जे महिलांचं नाव साहजिकच आहे लग्नानंतर चेंज होणार. पण अशासाठी काय गरजेचं आहे, तिथे कोणकोणते कागदपत्र व्हॅलिड असणार आहेत किंवा तिथे कोणते कागदपत्र तुम्हाला गरजेचे आहेत. तर सर्वप्रथम पाहिजे मॅरेज सर्टिफिकेट, म्हणजे तुमचा विवाह झालेल्याचं प्रमाणपत्र असणार. त्याच्यानंतर कोर्टाचे आदेश, एखादी वेळ तुम्ही कोर्टामध्ये हे कोर्ट मॅरेज झाले असेल तर तिथला आदेश लागेल. त्याच्यानंतर हे जरी नसतील तर राजपत्र म्हणजे ऍफिडेव्हिट, शपथपत्र करून, राजपत्र करून, हे जे काही गोष्टी आहेत हे तुम्हाला काय गरजेचे आहेत. मॅरेज सर्टिफिकेट लागेल, कोर्टाचा आदेश लागेल किंवा या तिन्ही पैकी तुमचा काय आहे, एखादी तरी तुम्हाला डॉक्युमेंट सोबत असणे गरजेचे आहे. आलं का लक्षात? हा सुद्धा तुमचा प्रॉब्लेम झालेला आहे सॉल्व्ह. त्याच्यानंतर आता पुढला मुद्दा आहे, आता हा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो, हा खूप सगळ्यांसाठी खूप खूप महत्वाचा आहे. आता ह्याच्यामध्ये आता हा प्रश्न काय की अप्रेंटिस मध्ये चूक झाली आहे. जिथे तुम्ही फॉर्म फिलअप करताना यस नो याच्यामध्ये काय झालं, काही मुलांना लक्षात आलं नाहीये तो कोणता काय विचारत आहेत किंवा काय मागत आहेत, हे खूप जणांच्या लक्षात आलं नाही, हे त्याच्यामध्ये चुकी झालेली आहे. तर मी अशांसाठी सांगतोय की जेव्हा तुम्ही फॉर्म फिलअप करत असतात की त्यावेळेस काय केलं होतं की त्यांनी 6 प्रकारे तुम्हाला विचारलं होतं. एक होतं तुमचं जे अप्रेंटिस 1961 नुसार आहे का. त्याच्यानंतर दुसरा होता इलेक्ट्रिशियन साठी, आणि त्याच्यानंतर काही होते की ते COE साठी होते. आलं का लक्षात? एक 1901 चे ऍक्ट, आपलं जे अप्रेंटिस ऍक्ट आहे त्यानुसार आहे का, दुसरा इलेक्ट्रिशियन, आणि तिसरा जो आहे तर ते काय आहे की ते 3 COE साठी. तर मित्रांनो,
आता हे अप्रेंटिस हे आपल्याला कंपल्सरी होते हे लक्षात घ्या. तर तुम्हाला काय केलं की त्यांनी कोणताही एक लागू होणार, म्हणजे तिन्ही पैकी तुम्हाला एक कोणतं तरी एक कंपल्सरी पाहिजे होतं. आता काही जणांनी, आता या मित्रांनी काय केलेलं आहे, सर मी इलेक्ट्रिशियन केलंय, कोणताही अप्रेंटिस केलेली नाही, पण फॉर्म भरताना चुकून 6 मंथ अप्रेंटिस जे ट्रेड चुकून येस केलं आहे. तर मित्रांनो आता मी काय सांगतोय की तुम्हाला सांगितलं होतं की तिन्ही जे अप्रेंटिस ऍक्ट आहे, इलेक्ट्रिशियन आहे किंवा सिव्हिल, या तिन्ही पैकी एक कंपल्सरी आहे. तर तुम्हाला ते तिथं करणं गरजेचं होतं. केलं. तिन्हीपैकी कोणताही 2 जरी झाले तर काही प्रॉब्लेम नाहीये, 3 जरी झाले तर काही प्रॉब्लेम नाहीये. आलं का लक्षात? पण तिन्हीपैकी तुम्हाला एक असणे गरजेचे आहे. आलं का लक्षात? तर मित्रांनो आता याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर आता काही जणांना याच्यामध्ये आता हे लक्ष घ्या की तुमचं अप्रेंटिस वगैरे हे काही गोष्टी हे महत्वाच्या होत्या. आता ह्याच्यानंतर सुद्धा आपण काय करणार आहोत की काही जे तुमचे प्रश्न आहेत त्याच्यावर अजून सुद्धा मी व्हिडिओ टाकेलच, कारण जी काही माहिती आहे जास्तीत जास्त तुमचे जे काही प्रश्न आहेत मी सोडवण्याचा, माझ्या पद्धतीने माझ्या स्तरावर सोडवण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर मित्रांनो जे काही तुमचे प्रश्न असतील कमेंटद्वारे नक्की कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल